का खालच्या पातळीचं झालेलं आहे, त्याला गावात फाशी झालीच पाहिजे, तर आम्ही अंत्यविधी करू. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळतो. पुरुष म्हणून लाज वाटावी असं हे कृत्य. सकाळपासून खेळणारी मुलगी सापडेना म्हणून कुटुंबियांकडून शोधाशोध सुरू होते. 2-2.5 तास झाल्यावरही तिचा शोध न लागल्याने पोलिसात तक्रार दाखल होते आणि शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना रात्री गावाला खेटून असणाऱ्या मोबाईल टॉवर जवळ तिचा छिन्न विछिन्न अवस्थेतील चेहरा असणारा मृतदेह सापडतो. गावातल्या 24 वर्षीय विजय संजय खैरनार नावाच्या नराधमाने या चिमुकलीवर आधी लैंगिक अत्याचार करून मग डोके दगडाने ठेचून तिची हत्या केलेली असते. आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत अमानुष प्रकार केला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी सर्वांनी केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचं वातावरण आहे.